प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. करीतसे मी नवीन सारे पहा थोर अनसार. पुनरुत्थित मी येशू तुमचा ईश्वर प्रभू महा. करीतसे मी नवीन सारे पहा थोर अनसार. नरोत्थित मी येशू तुमचा ईश्वर प्रभू महा. पुनरुत्थित ख्रिस्त सर्व काही नवीन करत आहे. हेच आपल्याला आजच्या तिन्ही वाचनामधून दिसून येत आहे. एकेकाळी संत पीटरने तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात अशी कबुली दिली होती. परंतु ख्रिस्त असणं म्हणजे मरणासाठी तयार असणं हे जेव्हा येशूने त्याला समजून सांगितलं तेव्हा प्रभूजी हे तुमच्या बाबतीत घडू नये अशा प्रकारचा निषेध त्याने नोंदवला. येशूने मात्र त्याला व्यवस्थितपणे पुन्हा एकदा सन्मार्गावरती आणलं. थथपप करणारा, वादळाला भिणारा, सर्वांसमोर येशूला नाकारणारा हा संत पीटर नंतर क्रूसावरती उलट टांगून मरण्यासाठी सुद्धा तयार झाला. आजच्या पहिल्या वचनामध्ये ख्रिस्त हा मशीहा, येशू हा मुक्तिदाता, अभिषिक्त असा परमेश्वराचा पुत्र आहे असं निर्भीडपणे तो आपल्यासमोर सादर करत आहे. त्याचबरोबर आपल्याला दुसऱ्या वचनात सांगितलेलं आहे येशूच्या अतिमौल्यवान रक्ताद्वारे आपण सर्वजण तारलो गेलेलो आहोत. म्हणजे येशूचं ते अतिमौल्यवान रक्त डोक्यांच्या केसांपासून ते पायांच्या नखापर्यंत शिंपडायचं. ह्या जगातील सगळ्या प्रकारच्या विकृतींपासून, भयापासून, काळोखापासून, धोक्यापासून, अनिष्टांपासून, संकटांपासून, अपघातापासून आणि खुद्द सैतानापासून आपला बचाव व्हावा म्हणून त्या येशूच्या अतिमौल्यवान रक्ताचं कवच आपल्या संपूर्ण जीवनाभोवती घालायचं. आणि शुभवर्तमान हा तर एक आध्यात्मिक प्रवास आहे. त्या प्रवासाचे 5 टप्पे आपण नजरेखालून घालणं गरजेचं आहे. पहिला टप्पा आहे निराशा, की हे 2 प्रेषित किंवा शिष्य अम्माऊसच्या वाटेवरती आहेत. जेरुसलेम पासून दूर जात आहेत. जेरुसलेम परमेश्वराच्या उपस्थितीचं प्रतीक. खुद्द परमेश्वरापासून माणूस कसा दूर जाऊ शकतो, निराश झालेला असतो, चेहरा त्याचा काळवंडलेला असतो, सूर्य त्याच्या मावळतीला पोहोचलेला असतो, चेहरा म्लान मूर्ख झालेला असतो, अशा प्रकारचा तो अनुभव. ही पहिली पायरी आहे. परंतु अशाच परिस्थितीमध्ये दुसऱ्या टप्प्यात परमेश्वर आपल्या जीवनात अवतरतो आणि तो परमेश्वर आहे हे कधी कधी आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. आणि मग एक प्रकारचा संवाद सुरू होतो. त्या संवादामध्ये अजूनही माणूस जागतिक गोष्टींविषयी बोलतो. त्याचं प्रतीक काय? अलीकडे जेरुसलेममध्ये घडलेल्या गोष्टींविषयी माहीत नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात का? अहो, जगजाहीर झालेली गोष्ट आहे आणि तुम्हाला माहीत नाही. ह्याचं आश्चर्य ते दोघे व्यक्त करत आहेत. परंतु परमेश्वर मात्र त्यांना ह्या विश्वातून त्या विश्वात नेण्यासाठी हृदयीचे ते हृदयी करत असतो. म्हणजे त्याच्या हृदयातील भावना तो व्यक्त करत असतो. सर्वप्रथम तो त्यांना दोष देतो, तुम्ही मतिमंद आहात, तुम्हाला समजत नाही आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने कशा प्रकारे सर्व दुःख सहन करावं आणि आपल्या गौरवात जावं ह्याचं अगत्य होतं. आणि मग अशा पार्श्वभूमीवरती प्रभू येशू ख्रिस्त त्यांना बायबलमधील उतारांचा अर्थ समजून सांगतो. हा दुसरा टप्पा, की ज्या दुसऱ्या टप्प्यामध्ये माणसाच्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी फुटू लागलेली असते. परंतु प्रवास पूर्ण झालेला नसतो.
मग तिसऱ्या टप्प्यामध्ये माणूस परमेश्वराकडे प्रार्थना करू लागतो. त्याचं प्रतीक म्हणजे त्या दोघांनी येशूला सांगितलं, आमच्या बरोबर राहा. कारण संध्याकाळ होत चाललेली आहे, सूर्य मावळत चाललेला आहे, आता काळोख पडेल, कदाचित तुम्हाला कुठे आसरा मिळणार नाही, ह्यापेक्षा आम्हाला सुद्धा तुमची गरज आहे, आमच्या बरोबर राहा. हा तिसरा टप्पा. चौथ्या टप्प्यामध्ये परमेश्वराचं साक्षात दर्शन माणसाला घडतं. प्रभू येशू ख्रिस्ताने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, हे पाहताच त्यांचे डोळे उघडले. आध्यात्मिक अंतर्ज्ञान, साक्षात्कार, दिव्य साक्षात्कार असा तो क्षण. असे काही मौल्यवान क्षण माणसाने आपल्या मुठीत पकडायचे असतात, काळजाच्या कुपीत साठवायचे असतात. त्यांचा सुगंध आयुष्यभर दरवळत राहतो, त्याचा आस्वाद घेत राहायचं. परंतु एकदा का माणूस ह्या चौथ्या अवस्थेत पोहोचला की तो स्वतःचा राहत नाही, तो स्वतःचा विचार करत नाही, तर तो परमेश्वराचा विचार करू लागतो. म्हणून हे सगळे दोघे जण आपल्या बांधवांकडे, प्रेषितांकडे परत जातात. त्यांना एक प्रकारचा आत्मविश्वास आणि उत्साह लाभलेला असतो. आपण हा प्रवास कसा करत आहोत आणि कुठे पोहोचलेलो आहोत तपासून पाहूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.